10 जून 2025 रोजी महाराष्ट्र शासनाने ज्येष्ठ पत्रकार सामाजिक कार्यकर्ते तानाजी कांबळे यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्रदान केला होता। महाराष्ट्र सरकारने दिलेला हा पुरस्कार वैभववाडी तालुक्याच्या इतिहासातील पहिला पुरस्कार आहे। काल 10 जून 2026 रोजी या पुरस्काराच्या निमित्ताने समाजभूषण तानाजी कांबळे यांच्यावर एक गीत प्रकाशित झालं होतं। या गीताबद्दल भोम गावचे सुपुत्र, भोम गावचे प्रमुख नागरिक, भोम ग्राम विकास मंडळाचे अध्यक्ष, आमचे मित्र भाई कदम यांनी या गीताचं कौतुक करून त्यांनी दूरध्वनीवरून अभिनंदन केलं आहे। ते काय म्हणाले ते आपण या व्हिडिओतून पाहू। हा तानाजीराव, नमस्कार. नमस्कार नमस्कार नमस्कार. बोल. तुमच्या जो तुम्हाला महाराष्ट्र शासनाकडनं समाज कल्याणकडनं जो पुरस्कार गेल्या वर्षी मिळाला हो, आणि तो त्या पुरस्काराचं वर्षपूर्ती ज्याला म्हणतात, म्हणजे वर्ष पूर्ण झालं आणि त्या वर्षपूर्तीच्या कार्यक्रमाचा जो व्हिडिओ ज्यांनी जे गीत बोललं त्या गीतकारांचं मला नाव पाहिजे, कारण त्यांनी एवढं व्यवस्थित ते गीत असं बसवलं होतं. त्याला म्हणजे गाण्यामध्ये रिदम असे काहीतरी मराठीतले शब्द आहेत, ते शब्द आता मला सगळे आठवत नाहीत, पण त्यांनी एवढं ते गीत चांगलं बसवलं. तुमच्या त्या सगळ्या कार्याचा त्यात गौरव केला, तुमचं कार्य कसं होतं, आणि मग तानाजीराव शांताराम कांबळे आणि मग हे सगळे त्यांचे उल्लेख आणि ते सगळं त्या गाण्याचा सगळा तो शब्द आणि ते उच्चार जे शब्द होते ते एवढे भयानक होते ना की तानाजीराव कांबळेंची सगळ्यात जवळीक ही स्वतः भाई कदमाची. आणि मग त्यांचं गीत ज्यांनी लिहिलं, ज्यांनी गायलं, त्यांची माझी ओळख होणं फार कर्मप्राप्त आहे. म्हणून तानाजीराव, माझी विनंती आहे की आपण तुमच्या ह्या समाजभूषण महाराष्ट्र शासनाने तुम्हाला पुरस्कार दिला, त्या पुरस्काराच्या वर्षपूर्तीचं ज्यांनी गीत लिहिलं त्यांची मला भेट आवश्यक आहे आणि ती मला मिळावी. त्यांनी लिहिलेलं गाणं भाई तुम्हाला आवडलं का? 100% काय, मी माझ्या ते कुटुंबाला काल रात्री सगळे टीव्हीचे कार्यक्रम सगळे बंद करून काल मी ते सगळ्यांना ऐकवलं. वा वा वा, थँक्यू, धन्यवाद. ऐकवलं. आणि म्हणून मी अशी विनंती तुम्हाला तानाजीराव करतो की त्या व्यक्तींचं मला नाव, त्यांची भेट फार गरजेची आहे, कारण अशी व्यक्ती आपल्या कोकणातली असेल तर अजून काय हवं. भयानक, म्हणजे एकदम, म्हणजे त्याला म्हणजे शब्द नाहीये त्यांची स्तुती कुठल्या शब्दात करावी. तोड नाही गाण्याला, अजिबात नाही. त्याचा मराठी शब्दच आहे, त्यांची स्तुती कुठल्या शब्दात करावी असा शब्द माझ्याकडे नाहीच आहे मुळात. एवढ्या शेवटच्या कौतुकाचा शब्द त्यांच्यासाठी असेल. अच्छा, 100%. आणि त्यांची भेट आपण मला घडवून द्यावी. मुंबईला तुम्ही आलात नक्की तर, किंवा ते गावाकडे असतील तर गावाकडे घडवून द्या. मी जेव्हा गावाकडे येईन, तुम्ही जेव्हा गावाकडे असाल तेव्हा आपण एकत्रित त्यांच्याकडे जाऊ आणि त्यांची भेट घेऊ आणि त्यांचा फक्त मला चेहरा दाखवा, बस समाधान. की तुझ्या एका चांगल्या मित्राचं त्याने चांगलं गाणं गायलं. हा चालेल, एकदम मस्त, भारी. म्हणजे त्यांनी जे गाण्यात सगळं ते काय तुमचं ते कर्तृत्व दाखवलं समाजासाठी. जे काय तुम्ही समाज पुरस्कार मिळवणं एवढं सोपं नसतं, आणि ते मिळवण्यासाठी तुम्ही जे काही खटपट केली होती, धडपड केली होती, समाजासाठी जे तुम्ही योगदान दिलं होतं त्यांनी त्या गाण्यामध्ये सगळं उतरवलं. आणि उतरवताना त्यांनी गीतामधला कुठला स्वर किंवा त्यातला जे काही अनुस्वार असतात, काय जे काही शब्द असतात ते त्यांनी चढ उतार करून सगळं अगदी मस्तपैकी त्यांनी मांडणी केली. आणि म्हणून त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. थँक्यू. ओके सर. भाई, आभारी तुझ्या भावनाबद्दल. मी आपला कृतज्ञतापूर्वक आभारी आहे भाई. ओके सर, थँक्यू. फक्त माझी एवढीच इच्छा आहे की त्यांची आपली भेट होणं गरजेचं. होईल. चालेल. थँक्यू. ओके सर. समाजभूषण